धन्याजी दीन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटे, दैन्य गेले उठाउठी, झाले समाधान पायी विसावले मन, झाले पापा तापा तुटे, दैन्य गेले उठाउठी। तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठाउठी। विठाला 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 विठाला। ओम प्रज्ञानांश प्रता नैस्थिरचरनिकर व्यापी भीर व्याप्य लोकान्, भुक्त्वा भोगांस्तविष्टान् पुनरपि धीशनोद्भासितान् कामजन्यान्, पीत्वा सर्वान् विशेषान् स्वपिति मधुर भुङ्मायया भोजयन्नो, माया संख्यातुर्यं परममृतमजं ब्रह्म यत्तन्नतोऽस्मि। यो विश्वात्मा विधिज विषयान् प्राश्य भोगांस्तविष्टान्, पश्वाश्चन्यान् सुमति विभवान् ज्योतिषां श्वेन सूक्ष्मान्, सर्वाणि तान् पुनरपि शनैः स्वात्मनि स्थापयित्वा, हित्वा सर्वान् विशेषान् विगतगुणगणपात्वसो नस्तुरीयः। अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं, परं धाम कैवल्यमेकं तुरीयं, प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगाकरो प्रथम नमन, पांडुरंगाकरो प्रथम नमन, पांडुरंगाकरो प्रथम नमन। दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्य रागान्वितः, भ्राता रो गुरुना निवृत्तिसहिता निवृत्तिका संस्थिताः, इत्थं साधुकृपान्वितं स्वयमोहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं। द्वैताद्वैतसमन्वयैकजननी ज्ञानस्य ज्ञानेश्वरी, भक्ति ज्ञानप्रदायिनी निजजनान् ज्ञानामृतं पायिनी। भक्ति ज्ञानयुतं हि येन कथितं, शास्त्रं विवेकप्रदं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं। नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा। देवदारा देवदारा सोपान देवानी, देवदारा सोपान। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। जननी देवाची, आदत्रय जननी देवाची, आदत्रय जननी देवाची। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिताः, नमस्तस्यै 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 नमो नमः। अनादि निर्गुण निर्गुण प्रकटली भवानी, अनादि निर्गुण निर्गुण प्रकटली भवानी। महिषासुर महिषासुर मर्दना लागो, महिषासुर महिषासुर मर्दना लागो। तापाची तापाची करावया झाडणी, विविध तापाचे तापाचे करावया झाडणे। भक्ता लागी तू, भक्ता लागी तू, पार्वती जवळाई आईचा जोगवा 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 मागेल, आईचा जोगवा जोगवा
आजी दीन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी. माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानराज माऊलींच्या परमकृपेने सर्व साधू संतांच्या परमकृपा आशीर्वादाने आज विशिष्ट ठिकाणी विशिष्ट समय भगवत चिंतन सेवेकरता उपस्थित केला गेलेला अभंग सर्वांच्या पाठातील आहे. वारकरी बांधवांच्या अगदी कंठस्थ असणारा हा उत्कृष्ट अभंग आहे. अभंग संतपर प्रकरणातील आहे. आज विशेष पर्व असल्यामुळे जे पर्व आहे दसरा, अगदी त्याच्याच निमित्ताने म्हणजे दसऱ्याचा जो आविर्भाव जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये येतो, तुमचा आमचा दसरा वेगळा आणि संतांनी समजलेला मानलेला दसरा वेगळा. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. तर संत जीवनामध्ये भेटणं हा खऱ्या अर्थाने दसरा आहे. धन्य आजी दीन झाले संतांचे दर्शन. संतांचं दर्शन ज्या दिवसाला झालं तो दिवस काय आहे? धन्य आहे. त्याचं कारण असं आहे, झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी. पाप ताप आणि दैन्य या तीनही गोष्टींची तुटी झाली. परिणामी मन अत्यंत समाधानाला पावलं. किंबहुना ते भगवंताच्या चरणारविंदी स्वरूपावरती स्थिरावलेलं आहे, विसावलेलं आहे. पायी विसावले मन. आणि त्याकरता संत जीवनामध्ये भेटणंच खऱ्या अर्थाने दसरा आहे. तुका म्हणे आले घरा तोची चकारात्मक सांगितलेलं आहे. संत भेट होणं, ज्या दिवशी संतांची भेट होते तोच खऱ्या अर्थाने दसरा आणि दिवाळी आहे. आणि म्हणून झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी. विठाला 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 विठाला. मौजे अंमळनेर आदिशक्ती सप्तशृंगी मातेचा असणारा हा उत्सव नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करण्यात आला. समस्त ग्रामस्थ अंमळनेरकर मंडळी, विशेषतः तरुण मंडळी, जवळजवळ 60-65 तरुण मंडळी एकत्रित येऊन ज्योत आणली. गुजरातहून संपूर्ण पायी प्रवास करत ज्योत आणली. पहिल्या दिवसापासून अगदी देवीची आराधना उपासना या ठिकाणी देवीची भक्ती आरंभिली गेली. त्या माध्यमातून देवी भक्तांना दररोज फराळ पंगत देखील त्याचंही देखील 7-8 दिवस 10 दिवस आयोजन झालं. कारण या वर्षीचा पर्वकाल 1 दिवस वाढून आलेला आहे. इतर नवरात्र हे 9च रात्रीचे असतात, पण हे नवरात्र हे 10 रात्रीचं आणि आजचा हा 11वा दिवस म्हणजे एक प्रकारचा एकादश रुद्राभिषेकच म्हणावा लागेल. विठाला 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 विठाला. आदिशक्तीची साधना आराधना शाक्त उपासक मंडळी करत असतात. कारण पंचदेव उपासना ज्या सांगितल्या त्यापैकी शक्तीची उपासना ही एक अत्यंत महत्त्वाची आहे. पूर्वी राजे आणि सर्व जी मंडळी होऊन गेली पूर्वीचे राजे, ते युद्धाला जात असताना आजचा दिवस मुद्दाम होऊन काय करायचे? निवडायचे. कारण आजचा दिवस हा विजयादशमीचा दिवस आहे. आजची दशमी आहे. एरवी महिन्यातून 2 दशम्या येतात, म्हणजे दुधाबरोबर कालवून आणि जी खातात ती दशमी वेगळी. पण ही दशमी म्हणजे तिथीच्या नुसार आम्ही बोलतोय. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी आणि नवमी. मग शुक्ल पक्षातील दशमी आणि वद्य पक्षातील दशमी अशा 2 दशमी महिन्यातून येतात. आणि अशा 12 महिन्याच्या 24 जवळजवळ काय येतात? दशम्या येतात. आणि त्यात 3 वर्षानंतर आणखी 2 दशमीचा त्यामध्ये काय होतो? भर पडते. म्हणजे अशा अजूनही वाढ त्यामध्ये होते. पण त्या सर्व दशम्यांपैकी आजची दशमी ही विजयादशमी आहे. अर्थात आजच्या दिवशी विजयाचं मुहूर्तमेढ रोवली जाते. आणि म्हणून या दसऱ्याला 3.5 मुहूर्तापैकी एक महत्त्वाचं पूर्ण दिवसभराचं मुहूर्त मानलेलं आहे. विठाला 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 विठाला. आजच्या दिवशी केलेली आराधना ही द्विगुणित फल देणारी असते.
आजच्या दिवशी केलेली भगवत भक्ती ती देखील द्विगुणित फल देणारी असते. आणि त्यासाठी चालत आलेल्या या नवरात्रीमध्ये शक्तीची उपासना करायची, शक्ती संपन्नता करायची आणि इंद्रियावरती विशेषतया विजय मिळवण्याचा दिवस म्हणून या दशमीला विजयादशमी म्हणतात. दशमी अर्थात 10 अंकाला दश असं म्हणतात आणि त्या तिथीचं नाव दशमी आहे. मग 10 इंद्रिय भगवंताने जे दिले त्या 10 इंद्रियावरती विजय मिळवण्याचा दिवस म्हणजे हा संत महात्म्यांनी मांडलेला दसरा. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. अर्जुनाने आपलं संजयाला धृतराष्ट्राने विचारलं की माझे आणि पंडूचे तिथं काय करतात मला सांग. आणि त्याचा सांग या माध्यमातून उद्देश असा होता की माझे जिंकले पाहिजे आणि पंडूचे मामका हा म्हणजे माझे जिंकले पाहिजेत आणि पांडवा हा हरले पाहिजे, हा त्याचा भाव. आणि म्हणून त्या माध्यमातून तो म्हणतोय किम अकुर्वत, ते तिथे काय करतात असं विचारलेल्या संजयाने सरळ सरळ न सांगता पहिला अध्याय जाऊ दिला, दुसरा अध्याय जाऊ दिला, तिसरा अध्याय जाऊ दिला. सर्व विश्वरूप दर्शन झालं. 10व्या अध्यायामध्ये विभूती झाल्या, विश्वरूप दर्शन झालं, भक्तियोग झाला, दैवासुर संपत्ती विभाग योग झाला, श्रद्धात्रय विभाग योग झाला. आणि आता 18वा अध्याय चालू झाला तरी सांगितलं नाही. आणि शेवटच्या श्लोकामध्ये संजय बोलला यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम मम ध्रुवा मती. जाणून घे धृतराष्ट्रा, हे राजा, माझी ध्रुवा न बदलणारी नीती मी सांगतो ती कोणती आहे. तत्र श्रीर विजयो भूतीर, त्याच बाजूने विजय आहे आणि त्याच बाजूने लक्ष्मी आहे. यत्र योगेश्वरः कृष्णः आणि यत्र पार्थो धनुर्धरः. बस. मग त्या ठिकाणी ज्ञानोबराय फार गोड होई लिहितात. ज्ञानोबराय सांगतात विजय नामे अर्जुन विख्यातू विजय स्वरूप श्रीकृष्ण नाथू ते तर श्रेयशी विजय निश्चितू जोडला असे. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. अर्थात ऐश्वर्यासह विजय त्या बाजूने होणार आहे. आणि हे सांगत असताना संजयाने आयशे म्हणून या बाह्या उभिली तेने यया बोला आण होये तरी व्यासाचा अंकु न वाहे. ऐसे म्हणून या तेने उभारिली बाहे. हात वर करून संजय त्या ठिकाणी बोलला. बोलल्याचं कारण काय आहे. ही न बदलणारी नीती, ज्या बाजूने भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत आणि ज्या बाजूने पार्थ धनुर्धर गांडीव धरून उभा आहे अशा त्याच बाजूने श्री अर्थात ऐश्वर्य आणि विजय अर्थात त्या पलीकडच्या पक्षाचा पराभव करून प्राप्त होणारा विजय हा देखील अर्जुनाच्या आणि भगवंताच्याच बाजूला आहे. हे सांगत असताना संजय थोडाही देखील डगमगत नाही. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. आपल्या जीवनामध्ये विकारावरती विजय मिळवण्याचा हा दिवस आहे. आणि तसं पौराणिक कथेनुसार कौत्स जे मुनी होते त्यांनी आपल्या गुरूंकडे अध्ययन केलं. अध्ययन पूर्ण झालं. 14 विद्या 64 कलांचं अध्ययन परिपूर्ण झालं. त्यांच्या असणाऱ्या ऋषींनी त्यांना अध्ययन पूर्ण झाल्याची पावती दिली, प्रमाणपत्र दिलं आजच्या भाषेमध्ये. बाळा, पूर्ण तू अध्ययन केलंस, चांगल्या प्रकारचं अध्ययन केलं, सांगोपांग वेदाचं अध्ययन केलंस, आता तुला मोकळीकता आहे. पुढे तू धर्मध्वजा पताका हातामध्ये घेऊन या संप्रदायाचं धर्माचं अनुष्ठान करत राहा आणि त्या योगे ही विद्या तुला प्रतिफलित होत राहील असा सुंदर आशीर्वाद कौत्स मुनींना दिला. पण त्यांनी सांगितलं एवढी अथांग विद्या आपण आम्हास दिली, पण त्या विद्येची परिसमाप्ती खऱ्या अर्थाने केव्हा होते. दक्षिणा दिल्याशिवाय त्याची पूर्ती होत नाही. म्हणजे आतापर्यंत जो विधी संपन्न झाला त्या विधीला दक्षिणा दिल्याशिवाय परिपूर्णता प्राप्त होणार नाही. मग ब्रह्मवृंदांना बोलवलं, यज्ञ यथासांग झाला आणि नंतर दक्षिणा जर राहिली तर तो यज्ञ यथासांग पूर्ण झाला नाही. असं आहे. मग एक वाघ यज्ञ असतो, शाब्दिक यज्ञ असतो, त्यापैकी यज्ञ परिपूर्ण झाल्यानंतर दक्षिणा ही द्यावीच लागते.
असा जो नियम आहे, आमचे गुरुवर्य विनोदाने म्हणत असतात, म्हणजे दिशा पूर्व असो की पश्चिम, पण दक्षिणेशिवाय पर्याय दक्षिणेशिवाय उत्तर नाही. दिशा पूर्व असो की पश्चिम असो, पण दक्षिणेशिवाय उत्तर नाही. विठाला 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 विठाला. आणि म्हणून हे गुरुदेवा, आपण दिलेल्या या अमोघ विद्येच्या उत्तराईतर आम्ही होऊ शकत नाही, पण थोडीशी दक्षिणा आपण मागावी, काहीतरी मागावं, ही आमची भावना आहे. त्यांनी सांगितलं आता ठीक आहे, मग आता 14 विद्या तू शिकलास तर मग 14 कोटी मोहरा घेऊन ये. आता पूर्वीच्या काळातल्या त्या 14 कोटी मोहरा त्यांनी याचना केली, मागितली, शिष्याच्या आग्रहास्तवच मागितली. आता शिष्याचा शब्द तर गेला, तुम्ही जे मागाल ते मी घेऊन येणार. गुरूंनी मागितल्या 14 कोटी मोहरा सोन्याचे. आता या 14 कोटी मोहरा आणायच्या कुठून? भूतलावरती एक राजा आहे, त्या राजाची शरणागती पत्करलेली आहे, विजयपाल त्यांचं नाव आहे. राजांना शरण गेले, राजांना सांगितलं, म्हणले राजे साहेब, आता त्राहिम आमचं रक्षण करा. आमच्या गुरुदेवांना दक्षिणा द्यायची, पण मी दुर्बल आहे, एवढी दक्षिणा मी देऊ शकत नाही, तुम्ही आम्हाला दक्षिणा देण्यासाठी सुविधा करा. आता राजाने विचार केला, एवढ्या 14 कोटी मोहरा द्यायच्या म्हणजे आपण तर कंगाल होऊन जाऊ. त्यापेक्षा म्हटले मग असं करू, आपण इंद्राचं धन ऐश्वर लुटून आणण्याची काय करू, योजना करू. आणि म्हणून त्यांनी सैनिक वगैरे जमवाजमव केली आणि तिकडे SMS गेला. कोणाला? इंद्राला. इंद्राला कळलं. आता त्या काळातले राजे सत्यवादी, सत्याचरणी आणि व्रतपालन करणारे, एकनिष्ठ असल्यामुळे, प्रजेचं धर्माचं अनुष्ठान करणारी असल्यामुळे त्या राजाची भीती देवादिकांना सुद्धा असायची. पूर्वीच्या राजांची भीती. आताच्या राजांची भीती आता भीतीच नसते. भीती सोडाच, पण त्या विरोधात उभं राहण्याची सुद्धा काय असते, धमक असते. तात्पर्य काय, त्या काळातील ते आचरणशील राजे असल्यामुळे त्यांचं तेवढं वजन होतं. म्हणून राजा इंद्राला देखील या राजाची भीती. म्हटले हा जर स्वारी करून आला तर आपलं इंद्रपद जाण्याची शक्यता आहे, त्यापेक्षा संधी करू, काही इतर सैन्याची नुकसान होण्यापेक्षा आपणच शरण जाऊन त्यांना काय पाहिजे ते विचारून तर घेऊन नेमकं युद्ध करण्याचा तुमचा उद्देश काय आहे. आला इंद्र विचारण्याकरता आला. विचारणा झाल्यानंतर म्हणले आम्हाला 14 कोटी सोन्याच्या मोहरा लागतात. म्हणले एवढंच ना, त्यासाठीच युद्ध आहे ना. मग झालं, म्हटले तुमच्या 14 कोटी काय, तुम्हाला लागेल तेवढ्या मोहरा देतो. आजचा विजयदशमीचा दिवस आहे, शमी वृक्षाचं झाड तुमच्या सीमेच्या वरती आहे आणि त्या वृक्षावरती मोहरांचा पाऊस आज होणार आहे. मग त्या पावसाला सुरुवात झाली, कोणत्या? सोन्याच्या मोहरांना सुरुवात झाली. मग 14 कोटी मोहरा त्या कौत्स मुनीने त्यातून बरोबर मोजून घेतल्या. आता म्हटले ह्या बाकीच्याही घेऊन जा, लुटा लुटा. म्हटले आम्हाला नको, कारण जेवढ्या मला पाहिजे तेवढ्याच मी घेणार, त्यापेक्षा वाजवीपेक्षा एकही मोहर मला जास्त नको. कौत्स मुनीने आपल्या 14 कोटी मोहरा घेतल्या, आपल्या गुरूंना देण्याकरता ते गेले. तोपर्यंत मग राजाने सांगितलं मग आजच्याच दिवस हा मोहरांचा पाऊस आहे, लुटा. मग तेव्हापासून सोनं, मग ते लुटून लुटून तिथलं सोनं संपलं. नंतर लोकांनी आपट्याचे पानं आणून वर बडून त्याला सोनं म्हणून द्यायला चालू केलं. विठाला 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 विठाला. कुंडली कवरदार ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. आणि म्हणून हा आजचा अत्यंत महत्वाचा दिवस मानलेला आहे. 3.5 मुहूर्तापैकी आजचा हा दिवस असल्यामुळे समस्त ग्रामस्थ मंडळी, अंमळनेरकर यांनी सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं. समस्त ग्रामस्थ वारकरी मंडळी उपस्थित आहेत, रामकृष्ण आश्रमचे विद्यार्थी आहेत, ग्रामस्थ आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये गोड असा हा नैमित्तिक कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. आदिशक्ती सप्तशृंगी माता त्यांची उपासना परिपूर्ण झाली आणि आजचा हा एक प्रकारचा सांगतेचाच दिवस आहे. आणि म्हणून आपलं भाग्य आहे की या सांगता प्रसंगी असं आईच्या दरबारामध्ये एक प्रकारचा हा जोगवा मागण्याचा प्रसंग आपल्याला प्राप्त झाला. आणि म्हणून स्वतःला धन्य मानायचं. आणि त्याकरता संत महात्म्यांनी आजच्या दिवसाला जी धन्यता दिली त्याही धन्यतेचं वर्णन संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या धन्याजी दीन धन्याजी दीन
धन्याजी दीना धन्याजी दीना धन्याजी दीना धन्याजी दीना धन्याजी दीना दर्शन झाले संताचे दर्शन झाली पापता पातुटी झाली पापता पातुटी झाली पापता पातुटी झाली पापता पातुटी झाले संताचे दर्शन झाले संताचे दर्शन झाली पापता पातुटी झाली पापता पातुटी झाली पापता पातुटी झाली पापता पातुटी आधी दिन झाले संताचे दर्शन झाली पापता पातुटी झाली पापता पातुटी धन्याजी दीना झाले संताचे दर्शन झाली पापता पातुटी झाली पापता पातुटी धन्य आजी दीन झाले संतांचे दर्शन. संतांनी धन्य शब्द वापरलेला आहे. अनेक ठिकाणी वाङ्मयामध्ये धन्य शब्द पाहायला मिळतो. संत महात्म्यांचे शब्द म्हणजे तू कोणी घेतले मोती जैसे. अर्थात आपला धन्यवाद हा अत्यंत स्वस्त आहे. आपल्या धन्यवादाला म्हणजे काय नाही, धडाभर इकडं धडाभर तिकडं. जसं भायखाळ्याचं गाजराचं माप तसा तुमचा आमचा धन्यवाद. पण संत महात्मे कोणालाही धन्यवाद देत नाहीत, कोणालाही धन्यता देत नाहीत. बर, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. जे अंतरी दयावंत ते संसारामध्ये धन्य. काय व्याख्या केल्या? जे दयावंत आहेत, दयावान वेगळा, दयावंत वेगळा. दयेचा अमोघ साठा ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे तो दयावान नाही, दयावंत. असा आदरपूर्वक जो दयावंत संसारामध्ये जन्माला आला त्याला धन्य, त्याला धन्य म्हटलं. आणखी धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता आपोलिया ही जो से जगता 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 धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता
असं भजनी मंडळ दिंडीला सुद्धा पाहिजे बर. असं भजनी मंडळ दिंडीला सुद्धा पाहिजे. अर्थ कळला ना. आली जवळ दिंडी 6 तारखेला. म्हणजे आज किती आहे? आज किती तारीख आहे? बरोबर आहे ना बाबासाहेब? किती तारीख? 6 ना. 2 तारीख आहे आज. पुढची 7ला निघायचंय. वळकटी बांधून तयार राहा वारकरी मंडळी. विठाला 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 माता पितांना धन्यवाद. कोणत्या माता पितांना? जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत त्यांना. त्यांनाही नाही. हिताच्या ठिकाणी जे जागे आहेत त्यांना नाही. हिताच्या ठिकाणी जागे असणाऱ्यांच्या, जे टाळकरी आहेत, माळकरी आहेत, वारकरी आहेत, आणखी ज्ञानेश्वरी पाठक आहेत, गीता नित्य वाचतात, हरिपाठ नित्य करतात, पारायणाला जातात, नामस्मरण करतात. धन्य माता पिता. जे करतात त्यांना धन्यता नाही. ज्यांच्यामुळे यांना करण्याचा योग आला त्यांना धन्यता. विठाला नाही तर मग मायबाप की जैशी सर्पिन की बोका, तसे जर असलो त्यांना धन्यवाद नाही. बस काय पोरा लागली चट, धरली वाट देवळाची. म्हटले पोरग काही शिक्षण सोडून देतंय, शाळा सोडून देतं, शाळा नको म्हणतं, आणि देवळाची वाट धरली पोराने. काय पोरा लागली चट. मग असं आपल्या मुलाला अवहेलना करणारे जे माता पिता त्यांना धन्यता नाही. मग धन्यता कुणाला? ज्यांचे पाल्य आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत त्यांच्या माता पित्यांना धन्यवाद. कुणालाही धन्यवाद देण्याकरता संतांचं माप तितकं रिक्त नसतं. करशील तरी देवा करी माझे सुखे, परिमी त्याशी मुखे न म्हणे संत. विठ्ठल विठ्ठल संतांचे अक्षर म्हणजे तू कोणी घेतले मोती जैसे. मोत्याचं माप असतं, गाजराचंही मापच असतं. शेतकरी बाबा बसले गाजर विकायला, मग धडीभर गाजर इकडं, धडीभर गाजर तिकडं. अहो टाका ना अजून. मापट पार खाली टेकलेलं असतं. टाका टाका, अजून टाका, अजून टाका. म्हणजे मापट पार टेकलं तरी आता कवर टाकायचं नाही, टाका ना वरून म्हणायचं. म्हणजे हे शेतकऱ्याचं माप, आपलं तुमचं आमचं माप. पण जर तुम्ही त्या काचाच्या दुकानात गेले, अशी काच असते, हवा लागू नये म्हणून त्याला काच. कारण कदाचित एखाद्या पारड्याला हवा लागली आणि 1 ग्राम कमी जादा जर झाला तर कितीचं नुकसान होऊ शकतं आता ते तुम्हाला माहिती. कसं काय काय कोणतं किती किती ग्रॅमने विकतं मला काही माहिती नाही. ते तुम्हाला बारीक माहिती. मग थोडं जरी हवेने माप जर झुकलं आणि वजनाचं माप वर गेलं, इकडचं झुकलं तर घेणाऱ्याचा तोटा. आणि जर मापाकडच्याला हवा लागली आणि मापाकडचं पारडं असं खाली दबून राहिलं तर विकणाऱ्याचा तोटा. म्हणजे तू कोणी घेतले मोती. मग चिमट्याला लागलेली पुढची धूळ सुद्धा त्याची सुद्धा मोजमाप करतात. इतकं सूक्ष्म जे माप असतं. म्हणजे माऊलींना सुद्धा माहिती होतं मोती हा काही असा ओंजळीने देण्याचा विषय नाही. तो तुकोनी घेतले मोती जैसे. वजन करून निर्वाहित ज्या ठिकाणी निर्वात जागा आहे अशा ठिकाणी ते पारडं ठेवायचं आणि त्यातून तोलून मापून सजोकून निघतात ते मोती आहेत बरं का. मग असे मोती सरसगट घ्या पिशवीवरून म्हणून चालत नाही. असं चालत नाही. ओंजळ भरून घ्या असंही चालत नाही. त्याकरता तू कोणी घेतले मोती जैसे तसे संतांचे वाक्य असतात. विठाला 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 विठाला. संतांचे वाक्य तोलून मापून कुणालाही धन्यता संत देत नाहीत. जे अंतकरणातून दयावान त्यांना धन्यता. जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे त्यांना धन्यता न देता त्यांच्या माता पितांना धन्यता. आणखी काळाला धन्यता. आजच्या अभंगातून काळाला धन्यता दिलेली आहे. कारण आजचा दिवस हा कालवाचक शब्द आहे. दिवस हा कालवाचक आहे. म्हणजे आजच्या दिवशी काय दिली? काळाला धन्यवाद दिली. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो काळ धन्य, तो दिवस धन्य. कैये बिरडे फिटेल. संतांच्या भेटीला धन्यता का द्यायची? जी भेट दुर्मिळ असते ती भेट झाल्यानंतर त्याला धन्यता द्यावी लागते. जी भेट रोजच होते, ज्याची गाठ पडू नये त्याची पडते,
त्याला काय धन्यता देणार? पण जो खरोखर भेटावा असं वाटतो, साधक वाट पाहत असतो. कुणाची? संतांची. हा, तुम्ही आम्ही नाही पाहिली तरी काय हरकत नाही, पण कोण पाहत असतो वाट? साधक वाट पाहत असतो. साधू कधी भेटेल? कधी भेटेल? युगाहुनी वडील निमिषमानी, कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल. युगाहुनी वडील निमिषमानी. युगापेक्षा एक निमिष गेलेला युगापेक्षा मोठा त्याला वाटतो. एक निमिष गेला संतांच्या संगती व्यतिरिक्त तर त्या साधकाला तळमळ वाटते. कधी भेटतील? कै हे बिरडे फिटेल. बिरड म्हणजे काय? बिरड्याचा अनुभव सर्वांना आहे. करडाला बांधण्याकरता आपण काय देतो? बिरड. म्हणजे एक असं गाठण असते, इकडून मुदनीचं ते चरट असतं आणि त्यामध्ये ती गाठण ओवली की ते बिरड लावलं. आता हे बिरड बांधलेलं आहे. त्या करडाला वाटतं काही हे बिरडे फिटेल. हे बिरड कधी फिटेल आणि मी शेळीचं स्तनपान कधी करेल असं त्या करडाला वाटतं. तसं साधकाला सुद्धा असं वाटतं की या साधूच्या संगतीचा माझ्या जीवनामध्ये योग कधी येईल, आणि त्याकरता एक एक निमिष वाटतो पाहत असतो. हा, कमळातला जो भ्रमर आहे, कमळात गुंतलेला भ्रमर, त्याला तोही वाट पाहतो. कशाची? कारण तो रात्र आपलं सूर्यविकाशिनी कमळाच्या आतमध्ये तो गुंतलेला असतो. रात्र झाली आणि त्यामध्ये तो गुंतलेला आहे आणि त्याला आता बाहेर निघायचं आहे. मग तो वाट पाहतो. कुणाची? हा सूर्योदय कधी होईल? रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम. रात्र जाईल आणि सुप्रभात होईल. मार्तंड प्रचंड प्रकाशमान असणारा सूर्याचा उदय होईल. मग या कमळिनीचा विकास होऊन मग मी काय करेन? बाहेर पडेन. अशा प्रकारची सूर्याची वाट पाहत असतो. तया अद्वैत दिवसे पाहाले. गोड वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे. अद्वैत दिवसाची वाट पाहणारा साधक असतो. या बंधनामध्ये कमळासारख्या या भ्रमराप्रमाणे तो कमळामध्ये गुंतल्यासारखा या संसार रूपी कमळामध्ये गुंतलेला आहे. या कमळातून निघण्याकरता तो साधक प्रचंड प्रकाशमान असणाऱ्या सूर्याचा अर्थात संतांची वाट पाहत असतो. ज्ञानोबरायांनी संतांना उपमा दिलेली आहे मार्तंडाची. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वयाब्जिनी विकाशू. वंदू आता 16व्या अध्यायाला सुरुवातीलाच असणारी ओवी. मावळवीत विश्वाभासू, विश्वाचा आभास मावळून टाकणारा सूर्य म्हणजे माझे गुरुदेव आहे. विठ्ठल विठ्ठल पसायदानामध्ये सुद्धा आपण वर्णन ऐकतो. आपणही म्हणतो पहा, चंद्रमेजे आलांछन. पुढचं काय आहे पहा पद, मार्तंड जे तापहीन. ताप रहित मार्तंड. हा सूर्य उगवतो पण उगवल्यानंतर काय करतो? ताप देतो, ताप देतो. पण संत महात्म्य रूपी सूर्य ते प्रकाशमान आहेत, पण त्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा ताप मात्र तो का म्हण गुण चंदनाचे तू का म्हण गुण चंदनाचे तू का म्हण गुण चंदनाचे आंगी तू का म्हण गुण चंदनाचे आंगी. तैसे तुम्ही जागी तैसे तुम्ही जागी संगजन कारण अवतार तुम्हा कराया कारण. तैसे तुम्ही जागी तैसे तुम्ही जागी संगजन अवतार तुम्हा कराया कारण. अवतार तुम्हा कराया कारण. हो, चंदनाचा दृष्टांत दिलेला आहे. तैसे तुम्ही जगी संत जन. कसे म्हणले? जैसे गुण चंदनाच्या अंगी. ज्याप्रमाणे चंदनाच्या अंगामध्ये गुण आहेत. काय? आपल्याकडे असणारा सुगंध दुसऱ्याला देणं. बस, ताप न देता दुसऱ्याला देणं. याचा अर्थ हा जो गुण संतांच्या ठिकाणी आहे, तो संतांच्या ठिकाणी असणारा गुण संत सर्वांना देतात. बोरीचं झाड चंदनाच्या जवळ उगो द्या,
की बाभळीचं उगवू द्या. कोणतंही झाड चंदनाच्या झाडाच्या सहवासात गेलं की त्याला सुवासित करण्याचं काम कोण करतं? चंदन करतं. त्याप्रमाणे गुण संतांच्या अंगामध्ये असतात. तैसे तुम्ही जगी संत जन. विठाला विठाला विठाला. चंद्रमे जे अलांछन. चंद्र प्रकाश देतो. चंद्र प्रकाशक आहे. गुरुवर्य वैकुंठशी घुले बाबा म्हणायचे, म्हणले चंद्र प्रकाशक आहे बुवा. चंद्र प्रकाश देतो पण रात्र नाहीशी करू शकत नाही. चंद्र प्रकाश देतो पण चंद्र रात्र नाहीशी करू शकत नाही. सूर्य प्रकाश देतो पण तापही देतो. पण संतांच्या ठिकाणचा प्रकाश चंद्रासारखाही नाही. चंद्रा प्रकाश देतो पण चंद्राला लांछन आहे. लांछन म्हणजे काय आहे? लांछन म्हणजे काय आहे? त्याच्या ठिकाणी कलंक लागलेला आहे. चंद्राला काय लागलेला आहे? कलंक आहे. पहा, पौर्णिमेच्या दिवशी प्रकाशित झालेला चंद्र आणि त्यामध्ये एक अशी सावली दिसते. सावली दिसते, तो तेवढा बरोबर डाग त्याला तो लागलेला आहे. कसा लागला, काय लागला, आता काही पौराणिक कथा सांगून मी तुमचा वेळ घेत नाही, पण आहे. इंद्रा पडली भगे चंद्र क्षेपक प्रमाण आहे, पण सांगून जातो. चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. क्षेपक प्रमाणे पण आपल्या पुरता आपण घेतलेला आहे. विठाला 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 विठाला. मग चंद्र आहे पण लांछनवाला आहे. आपला जो चंद्र आहे भौतिक चंद्र तो लांछनवान आहे, कलंक युक्त चंद्र आपला आहे. पण संत रूपी जे चंद्र आहे ते अलांछन चंद्र आहे. संतांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा काय नाही, लांछन नाही, कोणत्याही प्रकारचा डाग नाही. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. पाहता अगदी भिंगातून पाहिलं, सूक्ष्म पाहिलं, सूक्ष्मदर्शीने पाहिलं तरी सूक्ष्म सुद्धा त्यांच्या ठिकाणी दुर्गुण नसतो. असं जे जीवन अलांछन चंद्राप्रमाणे प्रकाशित जीवन. आणि मार्तंड म्हणजे सूर्य. मग सूर्य प्रकाश देतो पण ताप देतो, अंगाची लाही लाही करतो. सूर्याचा उदय होतोय म्हणून आपण सर्व प्रकाशामध्ये त्याच्या प्रकाशात पदार्थ पाहतो, पण हा सूर्य ताप देतो. संत रूपी सूर्य प्रकाश देतात पण ताप देत नाही, तापहीन. मार्तंड पहिरा दावीती देखणे अदृश्य दर्शने रवी पहिरा दावीती देखणे दर्शने संताची अदृश्य दर्शने संताची. रवी दीप हिरा दाविती देखणे. आपल्याला दिसणारे पदार्थ दाखवणारे हे 3 पदार्थ आहेत. मग ठेवलेली वस्तू पाहायची आहे, मग 3 वस्तूचा आधार घेऊन आपल्याला पाहावी लागते. एक पहिली गोष्ट रवी. रवी म्हणजे सूर्य. सूर्य उगवला म्हणजे आपल्या ठेवलेल्या वस्तू आपल्याला सापडतात. मग रात्रीच्या अंधारामध्ये दिसत नाही अशा वेळेस वस्तू पाहायची असेल तर मग दिवा प्रज्वलित करून आपण ती वस्तू पाहतो. आणि दिवाही नसेल आणि हिरा जर तुमच्याकडे असेल तर तो हिरा प्रकाशित असतो. हिऱ्याच्या प्रकाशामध्ये सुद्धा पदार्थ दिसत असतात. हे 3 पदार्थ आपली ठेवलेली वस्तू दाखवतात, रवी, दीप, हिरा. पण हे दाखवणारे, दिसणारे पदार्थ दाखवणारे हे पदार्थ आहेत, पण न दिसणारा पदार्थ दाखवणारे कोण आहेत? अदृश्य दर्शने संतांच्या. म्हणून तापहीन, साधकाला कुठल्याही प्रकारचा ताप न होता दर्शन घडवणारे जे असतात त्यांना म्हणतात संत. आणि अशा प्रकारची अनवरत मांदियाळी सर्वांना भेटत राहावं असं ज्ञानोबरांनी प्रार्थना केली. म्हणजे संतांची संगती ही दुर्लभ आहे. अत्यंत दुर्लभ असलेल्या संतांची संगती झाली ना, मग किती दिवसापासून वाट पाहत होतो, सूर्योदय होण्याची वाट पाहत होतो. सूर्योदय म्हणजे संत जीवनाचा उदय आपल्या जीवनामध्ये होण्याची वाट पाहत होतो. आणि त्या संतांचा उदय आजच्या दिवशी झाला. म्हणून धन्य आजी दिन, धन्य आजी दिन, धन्य आजी दिन, झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे
झाले संतांचे दर्शन झाले संतांचे दर्शन झाले संतांचे दर्शन झाले संतांचे दर्शन. आजच्या दिवशी संतांची भेट मला झाली जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आणि म्हणून माझ्या जीवनाला धन्यता प्राप्त झाली. आजच्या या दिवसाला मी धन्यता देतो. ज्या गुरूंचं दर्शन व्हावं दर्शन व्हावं दर्शन व्हावं दर्शन व्हावं अशी मनामध्ये लालसा होती ते गुरु मला भेटले. मग साक्षात भेटले का तुकोबरायांना? तुकोबरायांना गुरु साक्षात भेटले का? नाही नाही नाही, साक्षात नाही भेटले. आपण तरी गुरूंकडे गेलो, गुरु भेटले, बोलले, घरची चौकशी केली, नाव विचारलं, माळ घातली, रामकृष्ण हरिमंत्र दिला, बुक्का लावला, प्रसाद दिला, आपण दक्षिणा दिली. हे सर्व आपल्याला आपल्या गुरूंच्या विषयी दिसतं. तसं जगद्गुरु तुकोबरायांच्या बाबतीत मात्र घडलेलं नाही. बस मग काय, झोपलेले असताना, चिंतनामध्ये झोपलेले असताना जे चिंतन केलं ते स्वप्नामध्ये येतं. आपल्या स्वप्नावरून आपली साधकीय दशा काय आहे हे आपण ओळखलं पाहिजे. बरं, साधकाची दशा आपण कोणत्या पायरीवरती आहेत हे पाहण्याकरता आपल्याला स्वप्न कसे पडतात त्याचं अनुशीलन करावं. विठ्ठल तुकोबरायांना स्वप्न, कारण ज्यांच्या जागृतीत देव त्यांच्या स्वप्नात सुद्धा काय येणार हो. जागृती स्वप्नी सुषुप्ती नाटवे. जागृती स्वप्नी पांडुरंग गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे. संतांच्या जीवनामध्ये भगवत चिंतन, गुरु चिंतन, संत चिंतन. आणि म्हणून झोप लागल्यावरही त्यांना दुसरं काही दिसत नाही. दुसरं चोर दिसत नाही, वाघ दिसत नाही, ऊस दिसत नाही, ऊसाचा भाव दिसत नाही, कारखाना दिसत नाही. मग काय दिसतं संतांना? काय दिसतं स्वप्नामध्ये? वा, आसनी म्हणजे खात असताना आणि शयनी म्हणजे झोपलेले असताना सदा हरीचे चिंतन. विठ्ठल काय सांगत होतो मी? आसनी शयनी सदा. संतांच्या जीवनामध्ये एक क्षणही भगवंताच्या आणि परमार्थाच्या चिंतनाशिवाय जात नाही. म्हणून डोळा लागत खेवो देखीजे तेची स्वप्ने. झोपलेले असताना मग चालले सत्यगुरु राये कृपा मज केली परिणाई घडली सेवा काही. सापडिले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाणा ठेविला कर. भोजना मागती तुप पावशेर पडिला विसर स्वप्ना माझी. मी स्वप्नामध्ये असल्यामुळे मला विसर पडला. त्यांनी पावशेर तूप मागितलं, माझी सेवा माझ्याकडून सेवा घडावी असं त्यांना वाटलं म्हणून पावशेर तूप मागितलं. पण ते मला काही देता नाही आलं. आणि पुढे त्यांनी मला रामकृष्ण हरिमंत्र दिला आणि अशा प्रकारचं स्वप्न त्यांना झालं. बाबाजी चैतन्य केशव चैतन्य सांगितली कोण मालिकेची. अशा प्रकारचं स्वप्नामध्ये दर्शन झालं. ज्या दिवशी ते दर्शन झालं तो दिवस धन्य आजी दीन झाले संतांचे दर्शन. संतांचं दर्शन झालं तो दिवस माझ्याकरता धन्य आहे. आणि असा असणाऱ्या दिवशी त्यांचं दर्शन झाल्यामुळे परिणाम काय झाला? अभंगाचं दुसरं झाली पापा तापा तुटी झाली पापा तापा तुटी झाली पापा तापा झाली पापा तापा तुटी झाली पापा पापा तापा तुटी झाली पापा तापा तुटी धन्य केले उठा उठी धन्य केले उठा उठी झाली पापा तापा तुटी झाली पापा तापा
झाली पापा तापा तुटी दैन्य. तिथं त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर अभंग म्हणत असताना आठवण येते. मग जो जो प्रसंग जिथं जिथं घडलेला आहे, ज्या ज्या व्यक्तीच्या माध्यमातून तो बरोबर आठवणीत येतो. आता सुरुवातीला आपण जोगवा पहिलं चरण म्हटलो. हा जोगवा यमाई कवठ यमाई देवीच्या मंदिरामध्ये दुपारची वेळ असते आणि तिथं जाऊन त्र्यंबक भाऊच्या मुखातून हा जोगवा ऐकायला आणि तिथं मग वाजवण्याकरता बाळू महाराज दिघे वगैरे, संतोष महाराज वगैरे असे, आणि म्हणण्याकरता भाऊ आणि मागं म्हणण्याकरता तात्या आणि दोन्ही तात्या आणि भाऊ ही सर्व मंडळी आणि तिथला तो आनंद. बस त्या मंदिरात गेलं की ती आठवण होणार. विठ्ठल विठ्ठल मग पापा तापा तुटी, हा आपला महत्वाचा विषय. पापाची तुटी, तापाची तुटी आणि दैन्यतेची तुटी कशाने होते? संतांच्या संगतीने होते. म्हटले संतांच्या संगतीने पाप जातंय का? अहो तुमचं आमचं जाईल यात काय नवल आहे? आपण तीर्थामध्ये स्नान करतो, का करतो? पाप जावं म्हणून. पण आपलं पाप तीर्थाच्या डोक्यावर बसून बसून तीर्थ मलिन होतात. मलिन झालेले तीर्थ कुणाची वाट पाहतात? संतांची वाट पाहतात. कारण ज्ञानोबरांनी सांगितलं, संताचे अंग लगे पापा ते जिनने गंगे तेने संत संगे शुचित्व कैसे. अहो संतांच्या संगतीने पाप गंगेचं देखील जातं. म्हणजे तुम्ही आम्ही स्नान करून आल्यानंतर गंगेवरती जे पाप ठेवून आलो ते पाप जाण्याकरता गंगा मैया कोणाचं दर्शन घेते? संतांचं दर्शन घेते. एवढे पवित्र संत असतात. मग अशा संतांच्या संगतीत गेल्यानंतर आपलं पाप शिल्लक राहील का? विठ्ठल संताचे अंग लगे पापा ते जिनने गंगे तेने संत संगे शुचित्व कैसे, असं आहे. आणि सद्गुरूची कृपा दृष्टी जेव्हा होते, संतांची कृपा जेव्हा होते, तेव्हा ताप आपल्या जीवनामध्ये राहत नाही. ताप 3 प्रकारचा शास्त्राने सांगितला: आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि आधिदैविक ताप. या 3ही प्रकारच्या तापाचं शमन त्रिविध तापाची करावया झाडणी, बोळवणी नाही, झाडणी. बोळवणी आदरपूर्वक असते, इथं आदरपूर्वक करायची नाही. त्रिविध तापाची झाडणी नष्ट करण्याकरता संतांच्या संगतीत गेल्याने आपोआपच त्रिविध ताप जातो. जाय त्रिविध तो ताप. विठ्ठला विठ्ठला आध्यात्मिक ताप जातो, म्हणजे अंतःकरणातील आपल्या शारीरिक दृष्टीने जो ताप तो जातो संतांच्या संगतीने. आध्यात्मिक. आधिदैविक ताप म्हणजे अतिवृष्टी झाली तापच झाला, कमी वृष्टी झाली तापच झाला. मग हा जो ताप, खूपच ऊन पडलं तापच झाला, ही आधिदैविक तापाची गोष्ट. कोण त्रास देतं हे कळत नाही, पण त्रास होतो तो आधिदैविक त्रास. कोण त्रास देतं हे कळत नाही, पण त्रास होतोय त्याला काय म्हणायचं? आधिदैविक. आणि आपल्या आतच जो होणारा त्रास त्याला म्हणतात आध्यात्मिक ताप. आणि कोण त्रास देणारा हे समजतं तो आधिभौतिक ताप. दुसऱ्याकडून आपल्याला होतो तो आधिभौतिक. कोण त्रास देतं हे कळत नाही तो आधिदैविक. आणि आपल्याच आतमध्ये होणारा जो ताप तो आध्यात्मिक. अशा 3ही प्रकारच्या तापाचं परीक्षालन संत करत असतात. ज्ञानोबरांनी बोललंय, विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझे गुरुकृपा दृष्टी निर्विष होय तरी कवना ते तापू पोळी कैशेनी ओ शोको जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरेशी तू. प्रसाद रूपाने संत महात्मे देण्याकरता, कृपा करण्याकरता उपस्थित असतील तर त्याच्या जीवनामध्ये जसं पाप नाहीसं होतं तसं तापही नाहीसं होतं. आणि दैन्य दरिद्रता जाते. कशी जाते? दुर्बळाची कन्या समर्थाने केली, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, दुर्बळाची कन्या समर्थाने अवदशाने माली दरिद्राची, अवदशाने माली दरिद्राची, अवदशाने माली दरिद्राची. संतांनी अंगीकार केला की दैन्य राहत नाही, दुःख राहत नाही.
दुःख जाण्याकरता, पाप जाण्याकरता, ताप जाण्याकरता संतांच्या संगतीची गरज आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आजचा दिवस धन्य, मला संतांचं दर्शन झालं आणि माझ्या अंतःकरणातील पाप ताप दैन्य गेले. नुसते गेले नाही, उठाउठी गेले आणि त्यामुळे माझ्या मनाचं समाधान झालं, आनंद झाला. तिसरं चरण, झाले समाधान, 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 झाले झाले समाधान, 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 झाले समाधान. पायी विसावले मन, पायी विसावले मन, पायी विसावले मन, पायी विसावले मन. झाली बाबा तापतुटी, 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 झाली बाबा तापतुटी. मुबारक कुमार, मुबारक कुमार, जय मुबारक कुमार, मुबारक कुमार, जय जय मुबारक कुमार. टाळी 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 मुबारक कुमार, मुबारक कुमार, मुबारक कुमार, मुबारक कुमार, मुबारक वा वा, बरं झालं. आता तरुण मंडळाला आता म्हणजे सुरुवात करू पहिल्यापासून. सुंदर आयोजन त्यांनी केलं. झाले समाधान, पायी विसावले मन. हा, भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी आमचं मन स्थिर झालं. संत भेटण्याच्या अगोदर आम्ही ध्यान लावत होतो, पण ध्यान करताना आम्ही दिसायचो, पण ध्यान दुसरीकडेच भटकत राहायचं. आपण नाही का ज्ञानेश्वरी पारायणात बसलेलो असतो आणि आपलं ध्यान, आपलं मन घरी किती कैऱ्या सडल्या. म्हणजे मन तिकडं भटकंती करत राहतं, आपलं मन भटकंती करत राहतं. आपण जरी शरीराने ध्यान करताना दिसलो तसंही तुकोबरायांना व्हायचं, पण आता तसं झालं नाही. इथून पुढे काय झालं म्हटले, संतांचं दर्शन झालं ना, आता मन विसावलं. भगवंताच्या चरणावरती काय झालं, विसावलं. विठोबा विसाविया विसाविया, पडो दे पाया विठोबा विसाविया.
काय पुढं नाही खेदशीन मनवा बरं म्हणा खेती करो हरिनाम की मनवा खेती करो हरिनाम की मनवा खेती करो हरिनाम की मनवा खेती करो हरिनाम की पैसा न लागे रुपया न लागे कबड्डी जमन बोलो राम 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 बोलो श्याम 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 मनवा खेती करो हरिनाम के मनवा खेती करो हरिनाम मनवा खेती करो हरिनाम की मनवा खेती करो हरिनाम की मनवा खेती करो हरिनाम की रुपया न लगे पैसा न लगे पैसा म्हणजे नोटा आणि रुपया म्हणजे ठोकळा काहीच न लगे भगवंताची भगवत भक्ती भावनेने प्रेरणेने प्रेमाने करावी आणि ती करण्याकरता संतांची कृपा आवश्यक आहे तुकोबराय म्हणतात मला संतांचं दर्शन झालं आणि ते सहजच माझ्याकडून घडलं बस पायी विसावली मन ध्यान करत असताना मन इकडं तिकडं भटकत होतं आता इथून पुढे ते मन आता कोठे तुमचे दर्शन काय आता कोठे तुमचे चरण देखली भगवंताच्या चरणाचं दर्शन संतांच्या दर्शनाने झालं आणि म्हणून आता मन धाव घेत नाही पायी विसावले मन आणि मन जेव्हा स्थिर होईल विसावलं जाईल तेव्हा जीवनामध्ये समाधान प्राप्त होईल ज्याचं मन चंचल हे करू का ते करून ते करू का ते करू गुलाबजांबू खाऊ का भजे खाऊ का कुरडई खाऊ का पुरणपोळी खाऊ का आमटी भाकरी खाऊ आजची कोणती शिंगोरी आमटीची आजची मग आमटी खाऊ का कांदा खाऊ का लिंबू खाऊ नेमकं काय खाऊ अशा प्रकारचं चंचल मन ते समाधान प्राप्त होऊ देत नाही त्याकरता एक स्थिर मन झालं आणि ते संतांची कृपा झाली म्हणून मन सुखावलं स्थिरावलं झाले समाधान पायी स्थिरावले मन झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठाउठी आणि हा सर्व योग संतांच्या दर्शनाने आला म्हणून आजच्या दिवसाला तो दिवस जरी माघ शुद्ध दशमीचा असला तरी तुकोबरांच्या जीवनातला तो दशमीचा विजयादशमीचा नव्हता त्यांच्या जीवनामध्ये आलेला तो दिवस कधीचा होता माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार आज शुक्रवार आहे त्या दिवशी कोणता होता माघ शुद्ध दशमी माघ महिन्यातील ती दशमी होती आणि आता आजची ही शुद्ध दशमीच आहे पण ही आश्विन शुद्ध आहे ही विजयादशमी आहे पण आमच्या दृष्टीने माघ शुद्ध दशमीच विजयादशमी आहे कारण तोच दिवस आमच्याकरता दसरा आणि तोच दिवस आमच्याकरता दीपावलीचा पाडवा सुद्धा अभंगाचं शेवटचं दसरा पापा तापा तोटे झाले पापा तापा तोटे गेले उठा उठी
गेले उठा गोठे ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम भजन म्हणा भजन माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम अरे धन्याजी दिन झाली संतांचे दर्शन झाले पापा तापा तुटे धन्य गेले उठावटे झाले समाधान पायी विसावले मन तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा चकारात्मक सांगितलेलं आहे. आमच्या जीवनामध्ये जेव्हा संतांची भेट झाली तोच आमच्याकरता काय आहे, दसरा आहे. आणि तीच आमच्याकरता काय आहे, दिवाळी आहे. विठोबाची राज्या म्हा नित्य दिवाळी. आपली दिवाळी वर्षातून एकदा, पण संतांच्या कृपेने संतांची दिवाळी, त्यांच्या गुरुदेवांच्या कृपेने त्यांना नित्य दिवाळी आहे. अशा नित्य दिवाळीच्या उदयाकरता आपल्या गावातील समस्त तरुण बांधवांनी एकत्रित येऊन गोड असा हा नवरात्री महोत्सव संपन्न केला. 10 दिवसपर्यंत फलाहाराची या ठिकाणी सेवा दिली आणि त्या माध्यमातून आदिशक्ती सप्तशृंगी मातेची भगवत भक्ती घडलेली आहे. आणि या नवरात्री उत्सवाची सांगता म्हणून आपल्या गावातीलच हरिभक्तीपरायण परशुरामजी बाबा यांनी फोन केला आणि योगायोगाने दरवर्षीचं जे गोमळवाडी इथं असलेलं कीर्तन यावर्षी नसल्यामुळे बरोबर तो दिवस खाली सापडला आणि आजची ही सेवा करण्याचा योग. अर्थातच आदिशक्ती सप्तशृंगी मातेची ती इच्छा. समस्त ग्रामस्थ तरुण मंडळी त्याचप्रमाणे आबालवृद्ध सर्वांनी एकत्रित येऊन हा महोत्सव या ठिकाणी देवीच्या प्रांगणामध्ये संपन्न केला. आदिशक्ती देवीच्या दारामध्ये हेच मागणं मागूया की त्रिविध तापाची झाडणे होण्याकरता आमच्याही जीवनामध्ये संत भेटीची दिवाळी आणि संत भेटीचा दसरा हा लवकरात लवकर आदिशक्तीच्या कृपेने हो. आणि तो जो दिवस असेल तो दिवस धन्य आजी दिन अशा पद्धतीने हो.
हीच मागणी आदिशक्ती सप्तशृंगी मातेच्या चरणामध्ये या ठिकाणी करूया. उपस्थित सर्व टाळकरी मंडळी, वादक मंडळी, गायक मंडळी सर्वांना धन्यवाद. चित्रीकरण करणाऱ्यांना धन्यवाद. उपस्थित माता भगिनींना धन्यवाद. उपस्थित पितृशक्तीला धन्यवाद. आणि सर्वांनाच धन्यवाद देऊन आता थांबतो. मी सांगितलं धन्यवाद इतका काही स्वस्त नसतो, पण तुम्ही हे चांगलं कार्य केलं म्हणून खरोखरच धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठाल जय जय विठाल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठाल जय जय बोलिले कुरे वेणी मागुडी भूतरे कराक्ष अपराध महाराज तुम्ही अनादि विचारिला अधिकार मी आकुला कराक्ष अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राधा माया